दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांकडून सर्च ऑपरेशन. राड्या प्रकरणी पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतलं. नागपुरात संचारबंदी लागू तर राड्यानंतर नागपुरात तणावपूर्ण शांतता. नागपुरातील दगडफेकी दरम्यान 40हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी. दगड लागल्यानं पोलिसांना गंभीर जखमा. जखमी पोलिसांवर रुग्णालयात उपचार सुरू. नागपुरात जमावानं केलेल्या दगडफेकीचा व्हिडिओ समोर. जमावानं गाड्यांची तोडफोड केल्याचा व्हिडिओ समोर. नागपुरातील तोडफोडीचा नवा व्हिडिओ हाती. काल नागपुरात 2 गटातील राड्यात मोठ्या प्रमाणात तोडफोड. नागपूरच्या महाल परिसरातील शाळांना आज सुट्टी. शाळांसह परिसरातील कॉलेजनाही सुट्टी जाहीर. नागपुरातील दगडफेकीच्या घटनेनंतर खबरदारी म्हणून निर्णय. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जात कालच्या घटनेचा आढावा घेतला. सोशल मीडियावर कुणीही अफवा पसरवली आणि घटनेचा मुख्य सूत्रधार कोण याचा तपास सुरू. बावनकुळेंची माहिती. काल फक्त एका समाजाला टार्गेट केलं गेलं. सर्व काही प्लॅन्ड आहे असंच प्रथम दर्शनी दिसतंय. भाजप आमदार प्रवीण दटके यांचा गंभीर आरोप.